आपण पाहत आहात आपल्या हक्काचे प्रतिध्वनी न्यूज। मिरजेत भर दिवसा घरात घुसून वृद्ध महिलेच्या गळ्यातील 4.5 तोळ्याचे घंटण लांबवले। मिरज शहरातील ब्राह्मणपुरी परिसरात भर दिवसा घरात घुसून वृद्ध महिलेच्या गळ्यातील 4.5 तोळ्याचे सोन्याचे घंटण हिसकावून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये मोठी चर्चा सुरू आहे। ब्राह्मणपुरीतील गजानन मंगल कार्यालयाच्या उजव्या बाजूला असलेल्या बोळातील कृष्णेश्वर अपार्टमेंटच्या बी विंगच्या दुसऱ्या मजल्यावर हरिभाऊ रामचंद्र जोशी यांचे कुटुंब राहते। मंगळवारी सायंकाळी 5च्या सुमारास ज्योतिष विचारण्याच्या बहाण्याने 2 अनोळखी व्यक्ती अपार्टमेंटमध्ये शिरले। घराचा दरवाजा बंद असल्याने त्यांनी बेल वाजवली। 75 वर्षीय पद्मावती हरिभाऊ जोशी यांनी दरवाजा उघडताच दोघांनी जबरदस्तीने घरात घुसून त्यांचे तोंड व मान दाबून धरले। त्यापैकी एकाने त्यांच्या गळ्यातील 4.5 तोळ्याचे सोन्याचे घंटण हिसकावून घेतले। हा संपूर्ण प्रकार अवघ्या 5 मिनिटात घडला। चोरट्यांनी अपार्टमेंटमध्ये येताना पहिल्या मजल्यावरील एका फ्लॅटच्या दरवाजाला बाहेरून कडी लावली होती। अचानक घडलेल्या प्रकारामुळे पद्मावती जोशी यांना आरडाओरडा करण्याची संधीच मिळाली नाही। दरम्यान आरडाओरडा ऐकून आतील खोलीत झोपलेले त्यांचे पती हरिभाऊ जोशी उठून बाहेर आले। तसेच शेजारील मंडळी बाहेर येईपर्यंत चोरटे पसार झाले होते। परिसरातील नागरिकांच्या माहितीनुसार चोरट्यांनी बाहेर बलेनो कार उभी केली होती आणि चोरी करून ते 4चाकी वाहनातून फरार झाले। विशेष म्हणजे यातील एक संशयित व्यक्ती सोमवारी रात्री हरिभाऊ जोशी यांच्याकडे ज्योतिष विचारण्यासाठी आला होता, अशी माहिती पद्मावती जोशी यांनी दिली। घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी सुरू केली। सुमारे सध्याच्या बाजारभावानुसार 6 लाख रुपये किमतीचे घंटण चोरी प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती। आपण पाहत आहात प्रतिध्वनी चॅनल। अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।